जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवर जवळपास 100 प्रश्न आपण पाहणार आहोत. याच्यामधील काही प्रश्न प्रिव्हियस इयरला झालेल्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि काही प्रश्न मी संभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, याची PDF-सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? बघा, जे पित्त असते तर ते कोणत्या अवयवामध्ये तयार होते असं विचारलेलं आहे. तर कोणत्या होते मग तयार? तर पित्त हे यकृतामध्ये तयार होते. ऑप्शन क्रमांक C. पुढचा प्रश्न. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? बघा, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर याचं काय आन्सर मग? तर याचं आन्सर आहे खगोलीय पराशर पद्धत. ही पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतरे निश्चित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. परिसंस्था ही संज्ञा खालीलपैकी 1935 कोणी वापरली? बघा, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 वापरली गेली आणि 1935 ही संज्ञा कोणी वापरली असा प्रश्न विचारला आहे. तर कोणी वापरली मग? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ए. टान्सले. ओके, यांनी ही संज्ञा वापरली. ए. टान्सले. ऑप्शन क्रमांक B. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4. लोहित पेशी मानवाच्या रिकामी जागामध्ये आढळतात. बघा, लोहित पेशी मानवाच्या कुठे आढळतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे आढळतात मग ह्या पेशी? तर ह्या पेशी अस्थिमज्जामध्ये आढळतात. ओके, लोहित पेशी ह्या मानवाच्या अस्थिमज्जामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा, मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता? बघा, हा जो मिनामाटा रोग आहे तर या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे ते विचारलेलं आहे. तर कोणता आहे मग? तर या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक आहे मिथाइल मर्क्युरी. ओके, मिथाइल मर्क्युरी. प्रश्न ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. लाळेमध्ये कोणते विकर असते? बघा, जी आपली लाळ असते तर या लाळेमध्ये कोणते विकर असते असा प्रश्न विचारला आहे. तर कोणते असते मग? तर आपली जी लाळ असते तर त्या लाळेमध्ये टायलिन नावाचा हे विकर असते, टायलिन. ओके, ऑप्शन क्रमांक C. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात तर कोणत्या वर्षी झाली मग? तर ही जी सुरुवात आहे तर ती झाली आहे ऑप्शन क्रमांक 4, 1905 ओके, 1905 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? बघा, हा कुष्ठरोग हा जो आजार आहे तो कशामुळे होत असतो किंवा कशामुळे होतो असा प्रश्न विचारलेला होता. तर काय असेल याचं उत्तर मग? तर कुष्ठरोग हा जो आजार आहे तो जीवाणूमुळे होतो. जीवाणूमुळे, बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? बघा, जे तांबे आणि जस्त यांचं जर मिश्रण केलं तर त्यातून कोणता धातू तयार होत असतो असा प्रश्न विचारला आहे. तर कोणता धातू तयार होतो मग? तर तो आहे पितळ. पितळ नावाचा धातू तयार होतो तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून. पुढचा प्रश्न पहा, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? बघा, दुधाचे दही होणे तर यास कोणता बदल झाला असे म्हणतात? तर दुधाचे दही झाले तर यास रासायनिक बदल असे म्हणतात, रासायनिक बदल. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत रिकामी जागा निश्चित करण्यासाठी वापरली जाते. बघा, ही जी कार्बन डेटिंग पद्धत आहे तर ही कशासाठी किंवा काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते असा प्रश्न विचारला आहे. तर कशासाठी वापरली जाते मग? तर ही जी पद्धत आहे ती वस्तूचे वय काढण्यासाठी वापरली जाते. ओके, वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती? बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती असा प्रश्न विचारला आहे. तर कोणती आहे मग? तर ती आहे द्विखंडन पद्धत. द्विखंडन पद्धत ही जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? बघा, X गुणसूत्रामुळे कोणता आजार होतो असा विचारला आहे प्रश्न. तर कोणता होतो मग?
तर त्या आजाराचं नाव आहे रंग अंधत्व. एक्स गुणसूत्रामुळे रंग अंधत्व हा आजार होतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14वा. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कुठे आढळून येतात? बघा, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ह्या ज्या पेशी असतात तर त्या कुठे आढळून येतात असा प्रश्न विचारला आहे. तर ह्या ज्या पेशी असतात त्या डोळ्यातील पडद्यामध्ये आढळून येतात. डोळ्यातील पडदा. ओके. पुढचा प्रश्न. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? बघा, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय विचारलेलं आहे. तर काय आहे मग? तर या वनस्पतीचे नाव आहे स्पायरोगायरा. ओके, स्पायरोगायरा. प्रश्न क्रमांक 15व्याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16वा. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? बघा, कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे असं विचारलेलं आहे. तर कोणते आहे मग मूलद्रव्य ते? तर ते आहे कोबाल्ट. कोबाल्ट हे मूलद्रव्य व्हिटॅमिन B12चाच एक घटक आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ड्युअल प्लांट म्हणून कोणता ग्रुप ओळखला जातो? तर कोणता जातो मग ओळखला? तर हा जो ग्रुप आहे ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो तो आहे लायकेन्स. ऑप्शन क्रमांक बी, लायकेन्स. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? बघा, शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी तर कोणता आहे मग? ज्याला शेपूट आणि पाय आहे आणि ते उभयचर वर्गातील प्राणी आहे तर कोणता आहे मग? तर याचं आन्सर आहे सॅलेमँडर. सॅलेमँडर या प्राण्याला शेपूट आणि पाय आहे आणि तो उभयचर वर्गातील प्राणी आहे. पुढचा प्रश्न. सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? बघा, सार्स हा जो रोग आहे तर तो आपल्या शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या घटकावर परिणाम करतो मग हा जो सार्स रोग आहे तो? तर तो परिणाम करतो मज्जातंतूवर. ओके, मज्जातंतूवर परिणाम करतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 20वा. कोणता मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? बघा, हे जे 4 मूलद्रव्ये दिलेले आहेत ह्या 4 मूलद्रव्यांपैकी कोणता मूलद्रव्य धातू सदृश्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता आहे मग? तर या 4 पैकी धातू सदृश्य असणारा मूलद्रव्य आहे सिलिकॉन. ओके, सिलिकॉन. पुढचा प्रश्न. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? बघा, मूलद्रव्याचा जो अणू असतो तो विद्युतदृष्ट्या कसा असतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर कसा असतो मग? तर हा जो मूलद्रव्याचा अणू असतो तो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ओके, उदासीन असतो. पुढचा प्रश्न. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे भरली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद ही कुठे भरली होती? कोणत्या देशामध्ये भरली होती आणि कधी भरली होती असाही प्रश्न विचारू शकतात. इसवी सनसुद्धा विचारू शकतात. तर कुठे भरली होती मग आणि कधी भरली होती? तर ती पॅरिस या ठिकाणी भरली होती. ओके, पॅरिस या ठिकाणी भरली होती आणि 1867मध्ये ही परिषद भरली होती. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23वा. रिकामी जागा हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजेच शोषणासाठी जबाबदार असतात. बघा, काय शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार असतात? तर कोणते विटॅमिन जबाबदार असतात मग? काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे विटॅमिन ड, जीवनसत्व ड. जीवनसत्व ड हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यासाठी वापरले जाते? बघा, आगपेट्यांच्या काड्या बनविण्यासाठी कोणते लाकूड वापरले जाते किंवा कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते? तर कोणत्या जाते मग वापरले लाकूड हे? तर याचं आन्सर आहे पॉप्लर. त्या झाडाच्या लाकडाचं नाव काय? पॉप्लर या झाडाचे आगपेट्या बनवण्यासाठी वापरले जाते. ओके. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25. तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? बघा, तांबेरा हा जो रोग असतो तर तो खालीलपैकी कोणत्या पिकावर
पडतो? तर कोणत्या पिकावर पडतो मग? तर याचं आन्सर आहे गहू या पिकावर तांबेरा या नावाचा रोग पडतो, गहू या पिकावर. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरात जवळपास रिकामी जागा किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. बघा, मानवी शरीरामध्ये जवळपास किती किलोमीटरच्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर किती असतात मग? तर त्या 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या या मानवी शरीरामध्ये असतात. ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न 27. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? बघा, ह्या ज्या लाल रक्तपेशी असतात तर या लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो असा प्रश्न विचारला आहे. तर कसा असतो मग? तर ह्या द्विआंतरवक्र असतात. ओके, लाल रक्तपेशींचा आकार द्विआंतरवक्र असतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणते असते मग? तर तो प्राणी आहे जिराफ. ओके, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? बघा, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते हा प्रश्न प्रिव्हियस इयरला एक्झाममध्ये विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे. 1 ग्रॅम प्रथिनांपासून तर किती मिळते मग ऊर्जा? तर ती 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनांपासून मिळते. ओके, 4 किलो कॅलरी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? बघा, ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारा वायू कोणता? ओके, तर कोणता आहे मग वायू? तर त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, कार्बन डायऑक्साईड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या सजीवांमध्ये हृदयाचे 13 कप्पे असतात? बघा, कोणता सजीव असा आहे ह्या 4 पैकी त्याच्या हृदयाला 13 कप्प्याचे त्याचे हृदय असते. ओके, 13 कप्प्यांचे हृदय. तर कोणत्या सजीवाला असतात मग? तर याचं आन्सर आहे झुरळाला. ओके, झुरळ, याचा आन्सर झुरळ, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणुसिद्धांताचा शोध लावला? बघा, अणुसिद्धांताचा शोध कधी? 1808 मध्ये. तर कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने किंवा कोणत्या शास्त्रज्ञाने असंही आपण म्हणू शकतो. तर कोणी शोध लावला मग अणुसिद्धांताचा? तर याचं आन्सर आहे जॉन डाल्टन. जॉन डाल्टन यांनी 1808 मध्ये अणुसिद्धांताचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 33. आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? बघा, जो आपला पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य तयार होत असतो तर तो इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचा आन्सर आहे सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबांमुळे अपस्करण होते. ओके, सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबांमुळे अपस्करण होते आणि म्हणूनच इंद्रधनुष्य तयार होत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन असते? बघा, कोणत्या संघामध्ये इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? तर कोणता आहे तो संघ? तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 चपटकृमी. ओके, चपटकृमी या संघामध्ये इंद्रिय पातळीचे संघटन आढळते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 35. शरीरातील रक्तामधील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य किती दिवस असते? बघा, आपल्या ज्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी असतात तर त्या लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य सामान्यतः किती दिवस असते असा प्रश्न विचारला आहे. तर किती दिवस असते मग? तर त्यांचे आयुष्य 120 दिवस इतके असते. लाल रक्तपेशींचे आयुष्य 120 दिवस इतके असते. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हे डोळ्यांचे आजार होत असतात? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे जीवनसत्व अ. बघा, विटॅमिन एच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे आपल्या डोळ्यांचे आजार आपल्याला होतात, डोळ्यांचे विकार होतात. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणता जीव त्वचेतून श्वास घेतो? बघा, त्वचेतून श्वास घेणारा कोणता जीव आहे या 4 पैकी? तर कोणता आहे मग? तर याचं आन्सर आहे गांडूळ. गांडूळ हा जीव त्वचेतून श्वास घेतो बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न,
क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? बघा, क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? तर कोणती लस दिली जाते मग क्षयरोगासाठी आणि लहान मुलांना? तर ती BCGची लस लहान मुलाला क्षयरोगासाठी दिली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 39. शरीराच्या कोणत्या भागात पित्त किंवा पित्तरस तयार होतो? बघा, आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये पित्त किंवा पित्तरस तयार होत असतो असा प्रश्न विचारला आहे. तर कोणत्या भागामध्ये होतो मग तयार पित्त किंवा पित्तरस? तर तो यकृतामध्ये तयार होतो. ऑप्शन क्रमांक 3 यकृतामध्ये तयार होतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 40. केक आणि पाव हलके व सचित्र बनविण्यासाठी रिकामी जागाचा उपयोग करतात. बघा, जे केक आणि पाव असतात तर ते हलके आणि सचित्र बनविण्यासाठी कशाचा वापर केला जातो असा प्रश्न विचारला आहे. तर कशाचा वापर केला जातो मग? तर याचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न 41वा. अल्फा कणांचा शोध कोणी लावला? बघा, हा जो अल्फा कणांचा शोध आहे तर तो कोणी लावला किंवा कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला प्रश्न विचारला असा. तर बघा मग काय असेल याचं उत्तर? तर हा जो अल्फा कणांचा शोध आहे तर तो रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 42. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? बघा, मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणती आहे मग मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी? तर ती आहे चेतापेशी. ओके, चेतापेशी. पुढचा प्रश्न, डॉट्स ही उपचार पद्धती रिकामी जागा या रोगासाठी वापरली जाते. बघा, ही जी डॉट्स ही उपचार पद्धती आहे तर ती खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरली जाते? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे क्षयरोगासाठी ही डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते. पुढचा प्रश्न पहा, RBCमध्ये ऑक्सिजनचे वहन रिकामी जागाद्वारे केले जाते. बघा, RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स. तर यामध्ये ऑक्सिजनचे वहन कशाद्वारे केले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 हिमोग्लोबिन. ओके, RBCमध्ये ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 45. रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून रिकामी जागा टाकतात. बघा, जे रक्तदान झाल्यानंतर जे रक्त असतं तर त्या रक्त पिशवीमध्ये ते रक्त गोठू नये म्हणून त्या पिशवीमध्ये काय टाकले जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर काय टाकले जाते मग ते रक्त गोठू नये म्हणून? तर त्याच्यामध्ये सोडियम ऑक्झलेट हे टाकले जाते. सोडियम ऑक्झलेट. ओके, ऑप्शन क्रमांक 3. बघूया पुढचा प्रश्न. थायमिन या जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? बघा, थायमिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? थायमिन जीवनसत्वाच्या अभावामुळे. तर कोणता रोग होतो मग? तर तो बेराबेरी हा रोग थायमिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ओके, बेराबेरी रोग. पुढचा प्रश्न, स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे हे मेंदूच्या कोणत्या भागाचे कार्य आहे? बघा, स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे तर हा जो भाग आहे मेंदूचा तो कोणत्या भागावर किंवा ते कोणत्या भागाचे कार्य आहे स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे? तर कोणत्या भागाचे हे कार्य आहे मग? तर ते प्रमस्तिष्क या भागाचे हे कार्य आहे स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवण्याचे. पुढचा प्रश्न पहा, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात असा प्रश्न विचारला आहे. तर कोणते उपकरण वापरतात मग वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी? तर त्या उपकरणाचं नाव आहे ॲनिमोमीटर. ओके, ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी किंवा कोणत्या उपकरणाद्वारे भूकंपाची तीव्रता मोजतात? तर कोणते आहे मग ते उपकरण भूकंपाची तीव्रता मोजणारे? तर त्याचं नाव आहे सिग्मोमीटर. ओके, सिग्मोमीटर या मीटरद्वारे भूकंपाची तीव्रता मोजली जाते. पुढचा प्रश्न, अजीवनसत्व मानवी शरीरामध्ये कुठे साठवले जाते? बघा, हे जे अजीवनसत्वे असते व्हिटॅमिन ए असते तर ते मानवी शरीरामध्ये कुठे साठवले जाते असा प्रश्न विचारला आहे. तर कुठे साठवले जाते मग अजीवनसत्व?
तर हे जे जीवनसत्व यकृतामध्ये साठवले जाते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आजचे 50 प्रश्न होते. बाकीचे ह्याच्यानंतरचे समोरचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.